नमस्कार मित्रांनो, ग्रामपंचायतीच्या संपूर्ण कामाची माहिती आपण मोबाईलवरून अगदी 2 मिनिटात कशी पाहायची हेच बघणार आहोत. चला तर वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू. त्यासाठी आपणास प्ले स्टोअरवरती यायचे आहे. प्ले स्टोअरवरती आल्यानंतर मेरी पंचायत असे सर्च करा. मेरी पंचायत सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं ॲप ओपन होईल. हे ॲप इन्स्टॉल करा. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ॲपचा इंटरफेस अशा प्रकारे आपल्याला ओपन होईल, ज्यावरती समोर जा. समोर गेल्यानंतर आपली भाषा निवडा. भाषा निवडल्यानंतर ॲक्सेस द्या. मी सहमत आहे वरती क्लिक करा आणि अशी काही परमिशन द्या. वाईल युजिंग द ॲप यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे महत्त्वाचे आहे, येथे नागरी लॉग इन आणि नवीन नोंदणी या टॅबवरती क्लिक करा. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपणास लॉग इन करण्यासाठी इंटरफेस ओपन होईल. त्या अगोदर आपण नवीन नोंदणी करून घेऊ. नवीन नोंदणीसाठी इथे क्लिक करा. नागरिक नोंदणी यावरती क्लिक करा. तर त्यासाठी आपणास आपले नाव भरायचे आहे, मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे भरून नोंदणी करून घ्या. नोंदणी झाल्यानंतर आपण बघू शकता एक पिन सेट करून घ्या, ज्यामध्ये कोणतेही 4 अंक आपण निवडा आणि हा पिन लक्षात ठेवा. लॉग इनसाठी आपल्याला हा पिन आवश्यक आहे. अशा प्रकारे मी आता पिन सेट केला आणि नोंदणी पूर्ण झाली आहे माझी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आपण बघू शकता लॉग इनसाठी तो पिन एंटर करायचा आहे आणि लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे आपलं राज्य निवडायचं आहे. त्यानंतर जिल्हा आणि गावाची माहिती संपूर्ण निवडून घ्यायची आहे. अशा प्रकारे माहिती निवडल्यानंतर आता इथे लक्ष द्या, हे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे आपल्या गावाच्या ग्रामपंचायतीचे हे मेन पेज ओपन झालेले आहे. इथे आपणास वेगवेगळी माहिती दिसते. यामध्ये अत्यंत महत्त्वाची बाब आहे की इथे वेगवेगळे मेनू आहेत, ज्यामध्ये आपण बघू शकता. तर सुरुवातीला आपण निर्णय ग्रामसभा यावरती क्लिक करू आणि काय माहिती दिसते ते बघू. त्यासाठी चला तर मग निर्णय ग्रामसभेवरती मी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल बघा, ज्यामध्ये ग्रामसभेची संपूर्ण माहिती आपणास मिळते. चला आणि हीच माहिती कशी बघायची ते बघणार आहोत. त्यासाठी बैठक पहा यावरती क्लिक करा. बैठक पहावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची माहिती ओपन होईल. बैठकीचा सारांश थोडक्यात यामध्ये आपण बघू शकता. थोडं स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला खाली येथे बघा बैठकीत जो निर्णय झाला त्याची प्रत इथे दिसेल. त्यानंतर बैठकीला कोण कोण उपस्थित होते त्याची देखील माहिती आपणास इथे मिळते. इथे ह्या वेगवेगळे टॅब आहेत, यावरती क्लिक करून आपण संपूर्ण माहिती बघू शकता. चला यानंतर समोरची माहिती निर्णयावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा निर्णय आपणास दिसतो बैठकीतला. आता एक महत्त्वाची बाब आहे, आपण डॅशबोर्डच्या साईडला 3 आडव्या रेषा आहेत, तिथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची संपूर्ण माहिती ओपन होते. तर यामध्ये काही महत्त्वाच्या टॅब आपण बघू शकता. संपूर्णच माहिती आहे, परंतु आपला उपलब्ध निधी असेल किंवा मग आपल्या पंचायतीचा डेव्हलपमेंट प्लॅन असेल किंवा मालमत्ता असेल, अशी संपूर्ण माहिती आपण बघू शकतो. तर चला उपलब्ध निधी व आपण अर्थसंकल्प बघू पंचायतीचा. चला त्यासाठी अर्थसंकल्पावर या. अर्थसंकल्पामध्ये उपलब्ध निधी आहे. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही टॅब ओपन होईल. अशा प्रकारे आपण बघू शकतो उपलब्ध निधी किती आहे, काय आहे आणि अधिक माहितीवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये आपण बघू शकता संपूर्ण माहिती, किती रक्कम मिळालेली आहे, वर्षाची शिल्लक किती आहे, खर्च किती झालेली आहे, अशा प्रकारे. चला यानंतर आणखी समोर जा, ज्यामध्ये तुमच्या पंचायतीचे उत्पन्न दिसते. उत्पन्न कशा प्रकारे बघायचे तर आपण बघू शकता, अशी माहिती आपणास यामध्ये दिसते. त्यानंतर पंचायतीची बँक खाते देखील आपण बघू शकतो. अशा प्रकारे पंचायतीची बँक खात्याची डिटेल्स आपल्यासमोर ओपन होते. हे बघा आपल्या पंचायतीच्या बँक खात्यावर किती खर्च झाला, किती जमा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपणास इथे दिसते. हे बघू शकता तुम्ही. यामध्ये किती पैसे जमा केलेले आहेत अकाउंटवर, यामध्ये सविस्तर आपण वाचू शकता. यादी वाईज घरपट्टी आहे जमा झालेली. अशा प्रकारे संपूर्ण माहिती आपल्यासमोर ओपन होते. त्यानंतर एक टॅब आहे, ज्यामध्ये पंचायत विकास योजना आहे, म्हणजे आपला प्लॅन आहे ग्रामपंचायतीचा, तो बघू शकता. त्यामध्ये अशी वेगवेगळी माहिती आहे, त्या आराखड्यानुसार किती काम पूर्ण झाले, किती निधी आहे, किती शिल्लक आहे, अशा प्रकारची सविस्तर माहिती यावरती आपणास समजते. त्यानंतर मेन टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता PDF देखील आपण ही माहिती डाउनलोड करून बघू शकता. अशा प्रकारे आहे. चला तर मग इथे एक टॅब महत्त्वाची आहे, ज्यामध्ये आपण इन्फोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती तिथे भेटते. त्यानंतर आपण खर्चावरती देखील क्लिक करू शकतो. त्यानंतर आपण फोटो देखील, कोणत्या योजनेसाठी जर काम झालेले असेल तर त्या योजनेचे फोटो अपलोड केलेले असते, ते आपण इथे बघू शकता. चला अशा प्रकारची माहिती आहे. चला त्यानंतर आपण इतर माहिती देखील बघणार आहोत. संपूर्ण सविस्तर माहिती बघितल्यानंतर आपला व्हिडिओ जास्त लाँग होईल. हे बघा अशा प्रकारे कोणाला पैसे किती जमा दिले, कधी दिले, हाउचर नंबर वगैरे संपूर्ण इन डिटेल्स माहिती मिळते, फोटो दिसतात. चला त्यानंतर आपण बघणार आहोत ग्रामपंचायत विकास योजनेअंतर्गत जे उपक्रम राबवले जाते त्याविषयीची माहिती थोडक्यात. आता हे बघा, यामध्ये जो प्लॅन असतो त्यामध्ये पूर्ण कामे कोणती आहेत, चालू कामे कोणती आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला मिळते. पूर्ण झालेली कामे देखील आपण बघू शकता. अशा प्रकारे सविस्तर तुम्ही तुमच्या हिशोबाने बघून घ्या. हे बघा संपूर्ण माहिती यावेळी आपल्याला मिळते. चला यानंतर आणखी काय विशेष आहे हे बघू आपण. अलीकडे नोंदणीकृत काम प्रगती, म्हणजे चालू काम कोणते आहे अलीकडील, ते देखील आपल्यास माहिती मिळते. तर कशा प्रकारे बघायचे ते बघू शकता तुम्ही इथे. हे बघा
त्यानंतर पंचायतीची मालमत्ता देखील बघू शकता आपण, काय काय मालमत्ता आहे, ऑनलाईन संपूर्ण माहितीच आहे. त्यानंतर ही एक टॅब महत्त्वाची आहे, ई पेमेंट ऑर्डर, ज्यामध्ये आपण पेमेंटची माहिती बघू शकतो ग्रामपंचायतीच्या. हे बघा, पेमेंट रजिस्टर बघू शकता, कोणाला किती पेमेंट झालं आहे, कधी झालं आहे, कधी दिले आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आहे. चला, त्यानंतर देखील आपण इतर बाबी बघणार आहोत. संपूर्ण व्हिडिओज मोठा आहे. यामध्ये पंचायतीचं पेमेंट रजिस्टर आत्ताच बघितलं आपण, ज्यामध्ये अशा प्रकारची माहिती आहे. चला, यानंतर नेक्स्ट इथेच इन्फॉर्मेशन आणि फोटो वगैरे सगळी माहिती आपण बघू शकता कशा प्रकारे आहे. तर त्यानंतर चला, आता आपण पंचायतीच्या होम पेजवर आलो आहे. मी संपूर्ण व्हिडिओ हा सविस्तर बनवला नाही, कारण तुम्ही तुमच्या पंचायतीच्या पेजवर लॉग इन होऊन सविस्तर माहिती बघू शकता. हा फक्त माहितीच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये आपण बघू शकता होम पेजवर आल्यानंतर आहे, ज्यामध्ये आपणास विकास कामांचा सारांश दिसतो डॅशबोर्डवरतीच. येथे क्लिक करून आपण जे ग्रामपंचायतमध्ये कामं चालू आहेत याविषयीची संपूर्ण माहिती बघू शकता. कशा प्रकारे बघायची तर थोडं बघा, स्क्रॉल केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची माहिती आहे. मी माझ्या गावातील शाळेसाठी काय विकास कामे आहेत ते बघणार आहोत. त्यासाठी मी शाळेला क्लिक करतो. हे बघा, इथे अशा प्रकारे स्कूल, ज्यामध्ये काय आहे तर जिल्हा परिषद शाळा, पेवर ब्लॉक बसवणे, अशा प्रकारची माहिती आहे. आणि ज्यामध्ये मी सविस्तर माहिती देखील बघू शकतो. अशा प्रकारची माहिती मित्रांनो, आणि आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आणि काही समजले नसल्यास खाली व्हिडिओच्या कमेंट करा, कमेंट बॉक्समध्ये मी नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला, धन्यवाद मित्रांनो.